येवला तालुक्यातील चिचोंडी बुद्रुक येथील महावितरण उपकेंद्रावर लोड शेडिंगच्या निषेधार्थ शेतकरी, महिला आणि ग्रामस्थांनी मोर्चा काढून आंदोलन केले। परिसरातील अनेक गावातील नागरिक मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले। रात्रीचं लोड शेडिंग तात्काळ बंद करावं अशी मागणी करत आंदोलनकर्त्यांनी महावितरण प्रशासनाचा निषेध केलाय। वारंवार वीज खंडित होत असल्याने विद्यार्थ्यांचं शिक्षण, महिलांचं दैनंदिन कामकाज आणि शेतकऱ्यांच्या अडचणी वाढत असल्याचं ग्रामस्थांनी सांगितलंय। लोड शेडिंगचा प्रश्न तातडीने सोडवला नाही तर आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा यावेळी देण्यात आलाय। सरपंच कल्पना शिंदे यांच्यासह विविध गावातील ग्रामस्थ, महिला आणि शेतकरी आंदोलनात सहभागी झाले होते। आज 3-4 दिवसापासून लोड शेडिंग चालू आहे। महिलांना 6:30-7 पासून जे काम चालू राहतं तर 9 पर्यंत काम चालू राहतं आणि प्रत्येकाचा जेवणाचा खावण्याचा टाइम चालू राहतो। त्याच्यामुळे आज हे सगळे लोक इथं जमा झाले। म्हणजे याचा अर्थ काय झाला का जिथून जी लाईट तयार होऊन येते तिचं शॉर्टेज म्हणूनच उरायचं का नाही। त्यात तर मग माझं कसं म्हणणं आहे, आता हा प्रश्नचं काय असेल, आता हे साहेब लोक काय असेल ते करतीलच, पण याच्यासाठी मी जवळजवळ 6 महिन्यापूर्वी चंदू मामाला, प्रमोद दादाला यांना सांगितलं होतं की याचं निवेदनाचं तुम्ही पुढं यांना सांगा म्हणून। परंतु आज ही योग्य वेळ आलेली आहे। तर त्याचं योग्य वेळ म्हणजे कसं झालं, 7-8 महिन्यापासून ही तुम्ही दिवसाची जी लाईट दिलेली आहे ना जवळजवळ 12 घंटेची, हिचा आम्हाला कवडीचा फायदा नाही। कारण सरकारने सोलर जे मागेल त्याला सोलर मानल्यानंतर 95% लोक पूर्ण झालेले महाराष्ट्रातले जवळजवळ। कारण मी एक शेतकरी, मी काय कुठे साहेब नाही नोटावर सहाय्य करायला जाणारा, मी रोज वावरात काम पाहतो, मी सगळं काम। आता आपण जे निवडून कशासाठी दिलं नाही ते तर दिलं, नाही ते तर सांगतो त्रास होता शॉर्टकट। हा, तर लोड शेडिंगचा जो त्रास आहे लोक हा टायमिंग चेंज करायचा होता, फक्त टायमिंग चेंज व्हायला पाहिजे असं आमचं म्हणणं आहे। काय आणि निवेदन तर दिलं, पण माझं ऐकत आहे तुम्ही, ही जी पहिली जी लाईट होती ना 4 दिवसाची, रात्रीची आणि दिवसाची, ती सुद्धा यांनी चालू करावा असं आमचं म्हणणं आहे। हा, आज चिचोंडी बुद्रुक येथे स्थापन झालेल्या महावितरण सबस्टेशनमध्ये आज पंचक्रोशीत दिन आणि त्याच्याशी संलग्न असलेले सर्व ग्रामस्थ। अन्न आणि औषध प्रशासनाने अकोला MIDC फेज 4 येथील एका कारखान्यावर कारवाई करत प्रतिबंधित पान मसाला आणि सुगंधी तंबाखूचं उत्पादन उघडकीस आणलंय। या कारवाईत तयार माल, कच्चा माल, अत्याधुनिक यंत्रसामग्री, पॅकिंग साहित्य असा एकूण 1,23,14,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। गुप्त माहितीच्या आधारे महाकाया ग्रीन एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड या ठिकाणी छापा टाकण्यात आला। तपासणी दरम्यान विविध ब्रँडचा पान मसाला, सुगंधी तंबाखू, सुपारी, तंबाखूजन्य पदार्थ तसंच पॅकिंग आणि उत्पादनासाठी वापरण्यात येणारी मशिनरीज आढळून आले। या प्रकरणी काही आरोपींवर कारवाई करण्यात आली आहे। मुख्य आरोपी फरार आहे। अन्न आणि औषध प्रशासनाच्या पथकाने केलेल्या या कारवाईमुळे प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्री आणि उत्पादनाविरोधातील मोहीम अधिक तीव्र झाली। अकोट शहर पोलिसांनी विशेष वाहन तपासणी मोहीम राबवत नियमबाह्य मॉडिफाईड सायलेन्सर बसवून वाहन चालवणाऱ्या बुलेट स्वारांवर कारवाई केली। या मोहिमेत 20 वाहनधारकांवर मोटर वाहन कायद्यानुसार दंडात्मक कारवाई करण्यात आली। तपासणी दरम्यान मोठे आवाज करणारे नियमबाह्य सायलेन्सर आढळून आल्याने ते जप्त करण्यात आले। नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी वाहतूक आणि नियमांचं पालन करण्यासाठी ही कारवाई करण्यात आली। ही मोहीम वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली अकोट शहर पोलिसांनी राबवली। तिरोडा तुमसर मार्गावरील बिरशी गावात ट्रक थेट एका दुकानात घुसल्याची घटना घडली। ट्रक वळण घेत असताना चालकाचं नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती आहे। ट्रक हा वाहनाच्या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही, मात्र दुकानाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। या घटनेची माहिती तिरोडा पोलिसांना देण्यात आली। पुढील कार्यवाही सुरू आहे। गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील पालडोंगरी येथील स्वस्त धान्य दुकानात अंत्योदय कार्ड धारकांना नियमानुसार धान्य मिळत नसल्याची तक्रार समोर आली। शासनाच्या नियमानुसार 35 किलो धान्य मिळणं अपेक्षित असताना मागील काही काळापासून 34 किलो धान्य दिलं जाते असा आरोप करण्यात आलाय। या प्रकरणी दुकान संचालकांकडून माहिती घेतली असता दुकानात 147 अंत्योदय कार्ड धारक असल्याचं आणि त्यांना 35 किलो ऐवजी 34 किलो धान्य दिलं जात असल्याचं सांगण्यात आलं। त्यामुळे प्रत्येक महिन्याला धान्य कपातीचा प्रश्न निर्माण झालाय। या प्रकरणाची तक्रार पत्रकार संरक्षण समिती महाराष्ट्र तिरोडा तालुक्याच्या वतीने करण्यात आली। संबंधित विभागाने चौकशी करून योग्य कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांकडून केली आहे। 35 किलो वाल्याला किती भेटते? राशन 1 किलो कम भेटते। 1 किलो कमी भेटते अजून? हां हां, शेतकरी पंडितचं म्हणणं असं आहे हो की मला राशन कोट्यातून कम भेटते, हो, त्याचं असं म्हणणं आहे। ठीक आहे, आणि मी बरं वाटतो। बसा तुम्ही जागेवर बोला।
आता यांची जे कंप्लेंट आली आहे ते कंप्लेंट अशी आली आहे की तुम्ही हा जो पिवळा कार्ड वगैरे जो आहे त्या कार्डामध्ये प्रत्येक महिन्याला 1 किलो राशन तुम्ही कमी देता आणि ही जी आहे यांची कंप्लेंट मला आजच्यापासून नाही आजच्या 3 महिन्यापासून आलेली होती. तर तुम्हाला खरोखर तिथून राशन कमी भेटते का? नाही सर, सांगतो ना मी. हां मी तहसीलदार साहेबांना बोललो, हां. पंचायत जाऊन पुन्हा राऊत साहेबांना पण बोललो. हां आता कोणते आहेत ते 10 साहेब नाही की गहाणे साहेब. गहाणे साहेब आता 7 तारखेला आले होते इथं. विजिट बुक आहे दाखवलं. नाही तो तर विजिट द्यायला आला तो प्रश्न नाही. तुमच्याकडे माल बरोबर आहे सर्व काही त्यासाठी प्रश्न असा विचारला मी तुम्हाला. मी तुम्हाला हा विचारला आहे की तुम्हाला तिथून जो तुमचा कोटा आहे त्या अंत्योदयवाल्यांचा तो त्यांना तुम्हाला कमी येतो का? हा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हा आहे. नाही ते राऊत आले होते, गहाणे आले, तहसीलदार ठाकरे आला, तसं नाही. त्याच्याशी आपल्याला काही लेणं देणं नाही. माझं तसं नाही आहे. माझ्या कसं आहे, जसं समजा ह्या माल येते कमी. समजा आम्ही 2-4 बोऱ्या 2-4 वेळेस नापला आम्ही. बोरीमध्ये कमी येते 1 किलो, 1.25 किलो, 800 ग्राम, 700 ग्राम पूर्ण बोरीमध्ये येते. हां पूर्ण बोऱ्या हां बरोबर बरोबर कमी येते. मी साहेबांना म्हणलो, साहेब म्हणलो मी कसा करू? म्हणजे आता तो तुमचा मीटर आहे. तर मी आमसभा होती त्या आमसभामध्ये 2 जण कास्तकार मी कसा केलो, ते बोरी जशी 50 किलोची आहे तिथून मी 2 जणाला 20-20 किलो तांदूळ दिलो. 10 किलो मी आपले काढले पहिले आणि म्हणून तुम्ही हे बोरी न्या. त्या बोरीमध्ये कमी भरले, मारुती पटले, त्यांना कमी गेला माल. त्यांना आमसभामध्ये शब्द उचलला की भाई आम्हाला माल कमी भेटला. तुम्ही म्हणलो तुम्हाला आता कमी नाही भेटावचा, पण तुम्हाला एक काम करावं लागेल की जे अंत्योदयवाले आहेत त्यांना मी 1 किलो कमी देईन. हे गावच्या आमसभाची बातमी आहे आणि मी 1 किलो साहेब कमी देतो. कधी माल तुम्ही भेटला तर आम्ही दोघेजण मिळून 5 किलो कमी नेतो किंवा वाटला तर 5 किलो घरी नेतो. बस किती वेळेस? नाही, प्रत्येक महिन्याला आहे? प्रत्येक महिन्यात आहे. कुठे गेले प्रत्येक महिन्याला देतात ना ते? हो, प्रत्येक महिन्यात. मग प्रत्येक महिन्याला कसं तुम्ही कमी द्याल अंत्योदयवाल्यांना? नाही रे, 147 कार्ड आहेत माझ्याकडे. पहिले अगोदर कमी होते, 136-35 होते. तर जरा समजा बाकीवाल्यांना 20 कार्ड आहे अंतुलन पालडोंगरी 147 आहेत ना. मी सांगतो ना, पहिले कमी होते, आता 147 आहे. ते समजा 147 बाकीवाल्याला जे 5 किलोवाले जे आहेत त्यांना छटाभर कमी देत नाही आणि काही हे 10,000 रुपये साहेबाला देतात. नाही, तुम्हाला कोण सांगितलं 10,000 रुपये देतो म्हणून? मी याची फोटो घेतला ना. घेतले तुम्ही फोटो? 1 रुपया नाही देत साहेब. ठीक आहे. 10,000 रुपये हर महिन्याले साहेबाला देत होते. ठीक आहे. कुठे 1 रुपया कोणाला मी देत नाही. आणि आता मग यांच्याकडे जे फोटो आहे किंवा त्यांच्याकडे जो व्हिडिओ आहे ते देतील ना, त्याच्याकडे काही मला या नाही विरोध नाही. म्हणजे तुम्ही अंत्योदयवाल्यांना प्रत्येक महिन्याला 1-1 किलो कमी देता? बस तेही सर्वांना पुऱ्या गावात माहीत आहे. काऊन म्हणजे असं काऊन? म्हणजे माल जसा कमी येते. बरं सांगा, एका बोरीमध्ये समजा जर 2 किलो कमी आला हां, तर 50 किलोची बोरी असेल तिथून 2 कमी किलो आला, मग तुमच्याकडे 147 जेव्हा अंत्योदयचे कार्ड आहेत तर तुम्ही 147 किलो खाऊन राहिले ना? नाही ना साहेब, नाही खाते मी. नाही ना, मी बोरी 50 किलोची आहे. आता तुझ्या मला तेच म्हणायचं आहे. मी काय म्हणून राहिलो, मला दुसरं काही बोलायचं नाही, फक्त एकच बोलायचं आहे बरोबर. की तुम्ही प्रत्येक महिन्याला अंत्योदयवाल्यांना 1 किलो कमी देता. तुमचं म्हणणं असं आहे की आम्हाला तिथूनच कमी येते, हा तुमचा म्हणणं आहे ना? बोरीत कमी येते. आपण तहसीलदारांना आता इथून फोन लावू, बरोबर तहसीलदारांना त्या राऊताला इथून फोन लावू, बरोबर. राऊत साहेबांना सांगू आपण बरोबर. की तुम्ही त्यांना प्रत्येक महिन्याला तुम्ही आपलं अनाज कमी काऊन देता, हां, धान्य कमी काऊन देता. याचा अर्थ तुमच्या गोडाऊनमध्ये तिथे जो आहे काहीतरी घापा होऊन राहिला. बरोबर. आणि म्हणजे याचा अर्थ असा होता की खालीपासून वरपर्यंत पुढे सेटिंगवाला काम आहे. नाही तर मग साहेब त्यांना असं करावा, तेथून जो माल निघते हां, तर आम्हाला तुम्ही तर मोजून घेत असाल ना? नाही, मोजून नाही येत साहेब. नाही तर मग आम्हाला बोलावा. नाही थांबा नाही, ना. थांबा, एक मिनिट थांबा बोलू. ना. एक त्यांना बोलू. त्यांना आम्हाला बोलवा की जसा माल येते म्हणून आम्हाला फोन करतात की आज पालडोंगरीमध्ये माल येऊन राहिला, तुम्ही तयार राहा, वावरी गिवरी इकडे तिकडे जा नको, माल येऊन राहिला. आज तर त्यांना म्हणाले पाहिजे आम्हाला की भाई तुम्ही धरमकाट्यावर या आणि आपला माल बरोबर आहे किंवा नाही तो तपासून घ्या. मग तुम्ही याची कंप्लेंट किती वेळेस केली साहेबांना? केला साहेब, बहुतेक जण. मीच नाही, पुऱ्या तालुक्याभरचे. मीच नाही, सर्व तालुक्याभरचे. राऊत साहेबांना तहसीलदारांना फोन बरोबर साहेब, बिलकुल.
तिरोडा गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा शहरात प्रथमच चेतना आणि अंतर्ज्ञानाचा अद्भुत संगमाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला। हा कार्यक्रम आर्ट ऑफ लिव्हिंगच्या वरिष्ठ आंतरराष्ट्रीय फॅकल्टी नंदा सुगंधाजी यांच्या गरिमामय सानिध्यात हा विशेष कार्यक्रम घेण्यात आला। हा कार्यक्रम 5 ते 18 वर्ष वयोगटातील मुलांसाठी त्यांच्या मानसिक आणि आध्यात्मिक विकासासाठी तसंच कार्यक्रमाद्वारे मुलांचं लक्ष केंद्रित करून अभ्यास तसंच समोरच्या व्यक्तीच्या मनातील वस्तुस्थिती समजून घेण्यात मदत होत असते। यामुळे मुलांवर मानसिक त्रास किंवा दडपण कमी होण्यास मदत होते। तो हम देखते हैं कि हमने जो भी ज्ञान अपने जीवन में पाया है वो पंचेंद्रियों के माध्यम से पाया है। कुछ हमने टेस्ट लेके, कुछ देख के, कुछ सूंघ के, कुछ खुशबू लेके, कुछ सुन के। पंचेंद्रियों से ऊपर का जो नॉलेज होता है, ज्ञान होता है, वो होता है विज्ञान का ज्ञान। जैसे पंचेंद्रिय हमें बताती है कि सूर्य उदय हुआ और सूर्यास्त हुआ, हमारी आंखें बताती है। वहीं विज्ञान हमें बताता है कि सूर्य उदय सूर्यास्त नहीं होता है, पृथ्वी सूर्य के इर्द गिर्द घूमती है, इसलिए हमें ऐसा आभास होता है। वहीं जैसे विज्ञान ने हमें रसायन दिए, पर आजकल हम सब रसायन मुक्त फल सब्जियां चाहते हैं। विज्ञान से ऊपर जो ज्ञान होता है वो है हमारा इंट्यूशन, हमारे अंतरात्मा की आवाज, जिसे हम सिक्स्थ सेंस कहते हैं, हमारी गट फीलिंग कहते हैं। तो यहाँ आर्ट ऑफ लिविंग में हम बच्चों को सिखाते हैं कि कैसे वो अपने छठी इंद्री को एक्टिवेट करें, कैसे अपनी छठी इंद्री को वो अपने लाइफ में, अपने करियर के लिए, अपने टैलेंट्स के लिए, अपने स्पोर्ट्स के लिए, अपनी पढ़ाई के लिए, राइट चॉइसेस के लिए कैसे वो इसका यूज कर सकते हैं। तो बच्चे जब इंट्यूशन प्रोसेस प्रोग्राम करते हैं तो वो बताते हैं कि उनका मेमोरी बहुत स्ट्रांग हो गया, कॉन्सेंट्रेशन बहुत अच्छा हो गया, फोकस बहुत अच्छा हो गया। यहाँ तक कि कुछ स्पोर्ट्स वाले बच्चे हैं जिन्होंने आके मुझे बताया है कि जब वो क्रिकेट खेलते हैं तो जो बैटिंग करते हैं उन्हें पता होता है कि बॉल कौन से डायरेक्शन में आएगी। कुछ बच्चों ने आके शेयर किया कि जब वो बैडमिंटन खेलते हैं तो शटलकॉक कहाँ आएगी ये वो बता देते हैं। तो ऐसे अनेक फायदे उनको हुए हैं। ज्यादातर उनके मार्क्स बहुत अच्छे हुए हैं पढ़ाई में, और कई बार तो उन्हें पता भी चल जाता है अच्छा आगे वाला क्या सोच रहा है, तो जिसे हम कहते हैं माइंड रीडिंग। तो आज हमारे साथ अदीरा भी है। अदीरा हमें थोड़े से कुछ ब्लाइंड फोल्ड एक्टिविटी करके दिखाएंगी। यस अदीरा, तो ब्लाइंड फोल्ड आपके पास है? यस। आपको जो कंफर्टेबल है। इज इट कंफर्टेबल? ओके, यस। सो बहुत सारे कार्ड्स हैं हमारे पास। हम कोई भी एक कार्ड अदीरा को देंगे और अदीरा हमें बताएगी कि कार्ड पे क्या है। यस अदीरा, बताइए मुझे, कलर्स बताइए। ब्लू कलर है। वेरी गुड। और इधर बैग बना हुआ है। वेरी नाइस। ये देखिए। और यस, ये बताइए। ये पिकॉक का पिक्चर है। वेरी गुड। कलर्स बताइए। ग्रीन, ब्लू, ऑरेंज। वेरी गुड। ये देखिए, कुछ ये बताइए इस कार्ड पे क्या है। इस कार्ड पे रेड लिखा हुआ है। वेरी गुड, है ना। तो ऐसे कोई भी चीज हम देंगे बच्चे को तो बच्चा ब्लाइंड फोल्ड करके बता ही देगा कि क्या है कार्ड पे। बताइए बेटा। हार्ड वर्क। तो ऐसे ब्लाइंड आप निकाल सकते हो बेटा। तो ब्लाइंड फोल्ड तो बच्चे बताते ही हैं, पर जैसे मैंने कहा कि वो राइट चॉइसेस ले सकते हैं। उनके अंतरात्मा की आवाज उन्हें गाइड करती है। आजकल हम देखते हैं कि बच्चे घर और स्कूल से ज्यादा समय बिताते हैं घर के अलावा। तो स्कूल में ज्यादातर टाइम जाता है, ट्यूशंस में जाता है, बाहर कोई एक्टिविटीज में जाता है। तो जब बच्चा बाहर जाता है तो पेरेंट्स को यही लगता है कि अच्छा मेरा बच्चा सेफ है कि नहीं। तो हम ये भी देखते हैं पेरेंट्स एज पेरेंट्स कि बच्चा किससे दोस्ती कर रहा है। तो यहाँ बच्चे को एक इनर गाइडेंस होती है जहां बच्चा शेयर करता है कि उसे पता होता है कि उसे किससे दोस्ती करनी चाहिए, किससे दोस्ती नहीं करनी चाहिए, कौन सी जगह उसके लिए सेफ है। रादर मैं अदीरा को चाहूंगी, अदीरा आप कुछ शेयर करेंगे, आपका इंट्यूशन का एक्सपीरियंस क्या है? मेरी मेमोरी इंट्यूशन के बाद बहुत ज्यादा स्ट्रांग हो चुकी है। कंसंट्रेशन अच्छा हो गया है। मैं काम एंड पीसफुल रहती हूँ, और मुझे ना एग्जाम में जो क्वेश्चंस आने वाले हैं वो पता चल जाता है। और कुछ नहीं आ रहा है तो मुझे यहाँ पे बुक दिखती है। वाओ। अभी रिसेंटली अदीरा की मम्मी ने मुझसे शेयर किया कि जब उनका मेन चैनल जब बंद हो गया, वो चैनल ढूंढ नहीं पा रहे थे, उसने इंट्यूटिवली बोला एक चैनल का नंबर, मम्मा ये चैनल ओपन करके देखो, यहाँ आपको वो चैनल मिल जाएगा जो आप ढूंढ रहे हो। और जैसे उसकी मम्मी ने वो चैनल शुरू किया तो वो चैनल मिल गया। तो ऐसी अनेक चीजें हैं, पर ज्यादा तो बच्चे का जो पर्सनल एकेडमिक ग्रोथ है, स्पोर्ट्स का ग्रोथ है, आर्ट का ग्रोथ है, ये हम देखते हैं इंट्यूशन में। तो अभी यहाँ तिरोड़ा में हमने
कल करीब 25 बच्चों का 24-25 बच्चों का प्रोग्राम समाप्त किया, जहां पे बहुत सारे बच्चे आए जिन्होंने ये सीखा कि कैसे वो अपनी इंट्यूशन को कैच करें, और कुछ पेरेंट्स के एक्सपीरियंस भी हम आपके साथ शेयर करेंगे। और हमारा अगला प्रोग्राम अब तिरोड़ा में 21 अगस्त से होने वाला है। तो जितने भी पेरेंट्स हैं, मैं चाहूंगी आप अपने बच्चों को जरूर ये प्रोग्राम के लिए भेजिए। देखिए, एज पेरेंट्स आपने बहुत कुछ अपने बच्चों के लिए सोचा है। हाँ, अपने बच्चों के लिए कुछ जमीन खरीद के लगते हैं, गोल्ड खरीद के लगते हैं, इन्वेस्टमेंट्स करते हैं, वो सब तो जरूरी है, लेकिन ये एक बेस्ट इन्वेस्टमेंट होगा आपके बच्चों के लिए। तो 21 तारीख से तिरोड़ा में होने जा रहा है, आप अपने बच्चों को भेज सकते हैं। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे राष्ट्रीय नेते प्रफुल्ल पटेल यांचे खंदे समर्थक माजी आमदार राजेंद्र जैन यांची राज्यसभेसाठी वर्णी लागली। त्यामुळे गोंदिया आणि भंडारा या दोन्ही जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात एक नवीन चेतना निर्माण झाली। महायुतीकडून एकाएक राजेंद्र जैन यांच्या नावाची घोषणा करण्यात आल्यानं आणि ते राज्यसभेवर बिनविरोध निवडून गेल्यामुळे तिरोडा शहरात आनंदाचं वातावरण निर्माण झाले। त्यांचं तिरोडा शहरात नगर आगमन होताच सर्वत्र हर्ष आणि उल्हासाचं वातावरण निर्माण झाले। सभी लोगों ने इस सत्कार समारोह को राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी न देकर हम एक नागरिक सत्कार के रूप में सभी लोगों ने जो प्रेम दर्शाया है, सभी लोगों ने जो अपनापन दिखाया है, वास्तव में मैं उसको कभी नहीं भूल पाऊंगा। आज इस समारोह में उपस्थित हमारे गोंदिया जिला राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के अध्यक्ष माननीय प्रेम रांडाले जी, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की महिला अध्यक्ष आदरणीय ममता बैस, सलीम भाई झवेरी, अजय गौर जी, वरिष्ठ नेता जिब्राइल भाई, जिला परिषद के सदस्य किरण पारदी जी, सभी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के अन्य सभी मंच पर विराजमान सभी वरिष्ठ नेता, अविनाश भैया, नरेश भैया कुंभारे, राजेश जी बुदेरिया, बाड़ू जी एरपुड़े, नाम मैं सभी के जानता हूँ, सभी के नाम ले भी सकता हूँ, लेकिन समय की अपनी सीमा है। उपस्थित सभी विराजमान मंच पर सभी सहयोगी साथी और भाई और बहनों, अपने नेता खासदार प्रफुल्ल पटेल जी के प्रति, अपने राष्ट्रीय नेता खासदार प्रफुल्ल पटेल जी के प्रति मेरी अपनी एक निष्ठा है। मैंने अपने पूरे राजनीतिक जीवन में 37 साल उनके साथ काम किया और आगे भी उनके साथ काम करता रहूंगा। पिछले दिनों बहुत चर्चा थी, पिछले 4-5 महीने में जैसा अजय गौर जी ने बताया कि राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी में उदासी का वातावरण था। लोगों को लगता था कि मुंबई से दिल्ली तक राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की गोंदिया भंडारा जिले की क्या स्थिति है। तो जब भी कोई कार्यकर्ता मेरे से मिलता था, तिरोडा तालुक्यातील सरकारी राशन दुकानात मिळणारं धान्य हा फार निकृष्ट दर्जाचं वाटप करण्यात येते। पालडोंगरी तसंच लगतच्या गावात धान्याची पडताळणी केली असता सोंडे असलेल्या धान्य आढळलेत। सरकारी राशन दुकानात मिळणारा तांदूळ हा एकदम निकृष्ट दर्जाचा असतो। हे धान्य इतकं खराब असतं की गरीब राशन कार्ड धारक कसे खात असतील यांच्याकडे महाराष्ट्र सरकारनं लक्ष देण्याची अत्यंत गरज आहे। गरीब लोकांना धान्य वाटप करणं म्हणून असल्या प्रकारचे लाल किडे लागलेले तांदूळ राशन दुकानात सरकारकडून पुरवण्यात येत असल्याची माहिती दुकानदारांनी दिली आहे। महाराष्ट्र सरकारचं अन्न पुरवठा खातं किंवा अधिकारी येणाऱ्या काळात काय सुधारणा करतील अशी अपेक्षा व्यक्त केली जाते।